दररोज झालंय भाजीचं टेन्शन. तर बाहेर आली होती पालकाची भाजी आणि मी घेतली विकत आणि मी लागली होती इकडे भाजी निवडायला आणि म्हटलं चला भाजी करूया. भाजी झाल्यानंतर सगळं काम दुपारचं आटपल्यानंतर मी गेली होती रिद्धीला शाळेमधून आणायला. इथे तर सगळ्या मुली सेम दिसतात, सगळ्यांचे युनिफॉर्म सारखे दिसतात. तर लवकर रिद्धी दिसतच नाही. इकडे दिसल्या माझ्या रिद्धी त्यांना बघितल्यावर मला खरंच खूप खुश होते. आणि आता त्यांचे पेपर चालू आहे. तर घरी आल्यानंतर मी त्यांना क्वेश्चन वगैरे विचारले आणि त्यांचा जो पेपर होता तो पण मी बघितला. तर हिला कमी मार्क्स पडले होते. तर ही रडत होती कारण मी आज सिद्धीला जीव लावतो. तिला 10पैकी 10 मार्क्स पडले आणि रिद्धीला कमी पडले होते, 8 पडले होते, 2 मार्क्स चुकले होते. तर मी तिला ओरडली होती. मग ती मला म्हणत होती मम्मी तू मला जीव नाही लावत जेव्हा मला चांगले मार्क्स पडते. सिद्धीला किती जीव लावायला लागली आहे. तर असं लेकरांचं चालू राहतं. तिला असं वाटतं. नंतर मी त्यांना दोघांना अभ्यासाला बसवलं. तिला म्हटलं जर तू अभ्यास कंप्लीट नाही केला तर मी तुला शेकोटीला येऊन देणार नाही. तिला एवढा कंटाळा आला होता अभ्यास करायला. नंतर यांचा अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर मी त्यांना बारीक बारीक काड्या जमा करायला लावल्या बाहेर. आणि इकडे पण आमच्या दोघा मॅडमचे भांडणं चालू. ते पण छोट्या छोट्या काड्यावरनं मी एवढ्या जमा केल्या, तू एवढ्या जमा केल्या. मग नंतर सगळ्या काड्या वगैरे जमा केल्यानंतर आम्ही इकडे तयार केली होती शेकोटी. सगळे लहान मुलांना ते आमच्याजवळ दररोज येतं शेकोटी शेकण्यासाठी आणि ते काड्या पण जमा करू लागतात. आणि मी त्यांना विचारत राहते तुमच्या शाळेत आज काय केलं, आज काय नेलं होतं आणि काय अभ्यास केला हे विचारत राहते. आणि इकडे या मुलांच्या गप्पा आणि रिद्धी सिद्धींच्या गप्पा. आमच्या पुरींना तर एवढी शेकोटी आवडायला लागली ना की मला शाळेतच म्हणतो मी कधी का नाही. मी इथे ओरडली होती. ही काड्या जोरात फेकत होती त्या शेकोटीमध्ये कारण ते अंगावर पडलं असतं म्हणून.